तुम्हाला माहिती आहे का, हिंदू धर्मात पंचमहापाप अशी 5 भयंकर पाप सांगितली आहेत, ज्यामुळे माणसाला नरक यातना आणि जन्ममृत्यूचे दुःख भोगावे लागते. पण गुरुचरित्र सांगते की गुरुकृपेने ही पाप देखील नष्ट होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो आणि दत्तभक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रात सांगितलेली पंचमहापाप कोणती आहेत. श्री गुरुचरित्राप्रमाणे सर्वात मोठं महापाप म्हणजे ब्रह्महत्या. यामध्ये ब्राह्मण हत्या, गोहत्या, गर्भहत्या किंवा आत्महत्या यांचा समावेश होतो. गुरुचरित्रात याचा उल्लेख अध्याय 7 आणि अध्याय 28 मध्ये येतो. हे पाप करणाऱ्याला रोग, दरिद्रता आणि नरक यातना भोगाव्या लागतात. दुसरं महापाप आहे सुरापान म्हणजे मद्यपान. हे पाप मनुष्याची बुद्धी नष्ट करते. याचा उल्लेख अध्याय 7 आणि अध्याय 14 मध्ये आहे. गोकर्ण कथेत दुष्टभ्राता आत्माराम याचं उदाहरण दिलं आहे. तिसरं महापाप आहे सुवर्णस्तेय म्हणजे चोरी, विशेषतः ब्राह्मणाचे सोने किंवा इतरांची संपत्ती चोरणे. याचा उल्लेख अध्याय 7 आणि दानधर्माच्या कथेत अध्याय 18 आणि 30 मध्ये येतो. चौथं महापाप आहे गुरुतल्पगमन म्हणजे गुरुच्या पत्नीशी किंवा गुरुसमान स्त्रीशी व्यभिचार. हे गुरुद्रोहाचे अत्यंत गंभीर पाप आहे. याचा उल्लेख अध्याय 7 आणि गुरुमहिमा वर्णनात अध्याय 1 ते 3 मध्ये आहे. पाचवं महापाप म्हणजे महापापीशी सहवास म्हणजे पाप करणाऱ्या लोकांशी संगत ठेवणे. याचा उल्लेख अध्याय 7 गोकर्ण कथेमध्ये आहे. वाईट संगतीमुळे माणसाचं जीवन देखील नष्ट होऊ शकतं. गुरुचरित्र सांगते की सत्संग, गुरुचरित्र पारायण आणि सद्गुरूंची कृपा यामुळे पंचमहापाप देखील नष्ट होऊ शकतात. विशेषतः गुरुचरित्र सप्ताह पारायण अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्री गुरुदेव दत्त.